√5 प्लस √3 काय करायचे रॅशनलाइजेशन विथ डिनॉमिनेटर. मग मला सांगा हा √5 मायनस √3 अपॉन √5 प्लस काय घ्यायचं कॉन्जुगेट काय घ्यायचं. मग मला सांग सोने कॉन्जुगेट घेतलं म्हणजे हा प्लस काय होईल मायनस मल्टिप्लाय करायचं √5 मायनस √3 √5 मायनस √3 आता एक लक्षात a अपॉन b c अपॉन d झालं मल्टिप्लाय करशील सरळ सरळ काय अडचण √5 मायनस √3 आणि √5 मायनस √3 अपॉन काय होईल √5 प्लस √3 √5 मायनस √3 इतर काय अडचण नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेव मला सांग हा जर समजा a इंटू a असेल तर आपण काय घेतो a चा स्क्वेअर घेतो की नाही. मग इथं हा √5 मायनस √3 √5 मायनस √3 आहे की नाही दोन्ही सारखंच आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे याचा अर्थ आपण याला असं लिहू शकतो √5 मायनस √3 चा स्क्वेअर आपण याला कसं लिहू a प्लस b a मायनस b म्हणजे काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे इथे a काय झालं √5 b काय झालं √3 मग काय लिहायचं नो तर √5 चा स्क्वेअर मायनस √3 चा स्क्वेअर. आता लक्ष दे हा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल आणि इथं आता काय असेल बघा सर इथं काय करतो है ना इथं आपण फॉर्म्युला वापरतो कोणता a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मला सांग इथे a म्हणजे काय झालं √5 काय झालं √5 आणि b म्हणजे काय झालं √3 कळायला लागले की नाही कळायला लागलं.